हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं टेस्ट विथ आधीमध्ये खूप क्रिएट सेलिब्रेट करत आपण आज बनवणार आहोत पनीर स्टीम मोमोज. त्यासाठी मी घेतलेलं पनीर, शिमला मिरची, कोबी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यासाठी घेतले मैदा, इथं मिक्स हर्ब्स आणि मीठ आणि इथे काळी मिरी पूड आणि सुख्या लाल मिरच्या, टोमॅटो, कॉर्नस्टार्च आणि लसूण. तर आता लसूण घेताना 2 अख्खे लसूण घेतले आणि त्याचं फक्त पुढचं आणि मागचं आणि जी खराब साल असेल ती काढून घेतली. बाकी साल ॲज इट इज तशीच ठेवलेली आहे लसणाला. त्याच्याने टेस्ट खूप छान येते आपल्या चटणीला. अगदी बाहेर जशी मिळते तशी अगदी चवीला लागते. हे साहित्य आपण बघून घेतले. आता आपण चटणी करायला सुरुवात करूया. तर चटणीसाठी मी इथे टोमॅटो, लसूण, सुक्या लाल मिरच्या आणि मीठ असं एकत्र गॅसवर ठेवणार आहे. पाणी टाकून. पाणी जास्त टाकायचं नाही आहे. पाणी आपलं फक्त टोमॅटो बुडतील, मिरच्या बुडतील पाण्यात इतकंच पाणी घ्यायचं आणि ते उकळायला ठेवायचं मीठ टाकून. बाकी त्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे. आर्टिफिशियल कलरची पण गरज नाही आहे, कारण आपण सुक्या लाल मिरच्या टाकल्या त्याच्याने ऑलरेडी त्याला कलर छान येतो. त्यामुळे बाहेरचा कलर किंवा काही टाकायची त्याच्यामध्ये गरज नाही. तर हे छान उकळत आहे. तर तोपर्यंत आपण पनीरचं पण जे स्टफिंग आहे ते तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी ते किसलेलं पनीर, त्यामध्ये एकदम फाईनली चॉप केलेली कॅप्सिकम आहे, एक छोटी वाटी कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची आपली ती घेतली आहे आणि त्यामध्येच बारीक चिरलेला स्वच्छ धुवून मी त्याचं पाणी एकदम काढून असं कोरडं केलेलं आहे असं कोबी. तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये तुम्ही कुठल्या ज्या व्हेजिटेबल्स आवडतात त्या तुम्ही टाकू शकता. तिथे मी बारीक चिरलेला कांदा आणि 2 बारीक हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्यात. हे सगळं खूप छान फाईनली चॉप करायचं आहे. अगदी चॉपरमध्ये तुम्ही चॉप केलं तरी चालेल. तर हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत. आता यामध्ये मीठ आणि जे आपले मसाले आहेत म्हणजे मिक्स हर्ब्स आणि काळी मिरी पूड हे आपल्याला एंडला टाकायचं आहे, कारण जर आताच त्याच्यात टाकलं मीठ वगैरे तर त्याला पाणी सुटेल म्हणून. आता तर हे छानपैकी मी मिक्स करून बाजूला ठेवून देते. तोपर्यंत आपलं तुम्ही इकडे बघू शकता आता की आपली चटणी जे आपण गॅसवर ठेवलं होतं टोमॅटो वगैरे त्याला किती छान उकळी आलेली आहे. तर त्याचा आता आपण टोमॅटोची साल काढून घेणार आहोत बाजूला. ती इझिली एकदा टोमॅटो शिजले की ती इझिली साल निघून जाते. त्याची साल काढून घ्यायची आणि त्यामध्ये कॉर्नस्टार्च असतं आपलं कॉर्नफ्लॉवर आहे त्याची स्लरी टाकायची आहे. तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून मी त्याची स्लरी तयार करून घेतली आणि ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि एकदा त्याला उकळी छान आली की आपण गॅस बंद करून ते गार व्हायला ठेवून देणार आहोत. आणि हे छान गार होतं आहे उकळून. तोपर्यंत आपण आपल्या मोमोजसाठी कणिक मळून घेणार आहोत. मैदा 1 वाटी घेतलेला आहे. त्याच्यात आपण फक्त मीठ टाकायचं आहे, बाकी काहीही टाकायची गरज नाही आहे. कारण जर त्याच्यात तेल वगैरे टाकलं तर त्याचा शक्यतो कलर चेंज होतो. त्यामुळे फक्त मीठ टाकायचं आहे आणि असा घट्टसर त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे. आता बघा तुम्ही फक्त 1 वाटी मैद्यात मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून थोडं करत पाणी ॲड केलं आहे आणि त्याचा असा घट्ट गोळा तयार करून घेतला. आता आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं थोडं करत पाणी त्यामध्ये ॲड केलं आहे. तर हे स्टीम मोमोज आहेत. ह्याच्यात आपण सेम आपण फ्राईंग मोमोज पण तयार करू शकतो. जसं तुम्हाला आवडेल तसं आपण ह्याचेच बनवू शकतो. आता मी सध्या तरी स्टीम मोमोज बनवते आहे. आणि डो मळताना खूप पण त्याला मळायचं नाही आणि खूप असा सैल मळायचा नाही आहे, घट्ट मळायचा आहे, म्हणजे जेणेकरून लाटलं की ते आपल्याला इझिली त्याच्यामध्ये स्टफ करता येईल. बघा इथे आपला डो तयार करून झालेला आहे. आता आपण ह्याचे छोटे पार्टिशनमध्ये गोळे तयार करून घेऊयात. अगदी छोटे पण नाही, जेवढी म्हणजे तुम्हाला जेवढी साईज मोमोजची हवी आहे त्या साईजने तुम्ही आकाराचे गोळे बाजूला करून घ्या. आणि थोडीशी पिठी घेतली आहे लाटताना लागेल म्हणून. तर आता मी इथे सगळे गोळे तयार करून घेते आणि त्याच्या पुऱ्या